कि ये डर की कोई वजह नहीं रहनी चाहिए। पुलिस ने बहुत ही जिसको बोलते हैं मुत्सद्दी से इस इन्वेस्टिगेशन को तुरंत डिटेक्ट किया है और ये कोई जिसको हम कहते हैं स्ट्रीट क्राइम का तरह नहीं होता है। यहाँ ये इन्वेस्टिगेशन जिसको हम बोलते हैं तुरंत डिटेक्ट होना, ये इम्पॉर्टेंट होता है, जिससे पुलिस की इमेज और पुलिस की कार्यक्षमता पे लोगों का विश्वास बढ़ जाता है। दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी महिला नामे जिजाबाई बाळू केदार, वय वर्ष 65, राहणार संजय गांधी नगर, किसन नगर नंबर 2, श्रीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही महिला मागील 2 ते 3 दिवसापासून मिसिंग असल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली। त्या अनुषंगाने सिनियर PI शिंदे त्याचबरोबर इतर त्यांची टीम जी आहे ते ताबडतोब सदरचे घटनास्थळी तिचं जे घर आहे त्या ठिकाणी गेले असता तिची रूम जी आहे ते लॉक लॉक्ड होते असं निदर्शनास आलं। कोणाकडेही चावी नसल्यामुळे पोलीस स्टेशनच्या स्टाफनी इतर लोकांच्या साक्षीमध्ये तो दरवाजा उघडण्यासाठी लॉक तोडला आणि आतमध्ये दुर्गंधी यायला सुरू झाली। आतमध्ये गेल्यावर बाहेर निदर्शनास असे आले की सदर महिलेची कोणीतरी हत्या केलेली आहे, कारण ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेली खाली ती महिला होती। वयोवृद्ध महिलेचा भर वस्तीमध्ये अशा प्रकारची हत्या होणे हे अतिशय ज्याला म्हणतो की आश्चर्यकारक गोष्ट होती की इतकी कंजेस्टेड ह्याच्यामध्ये, परंतु त्यालासुद्धा ACP श्री जयंत भजबळे, सिनियर PI प्रभारी श्री शिंदे, त्याचबरोबर त्यांचे स्टाफ संभाजी मोहिते, प्रमोद पाटील बोडके, API ASI माणिक इंगळे, समकाळ मुकुंद राठोड आणि राकेश पवार व इत्यादी जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी ताबडतोब टीम तयार केल्या आणि या तपासामध्ये ज्यांचे मूवमेंट सस्पिशियस होते, ज्यांच्या हालचालीबद्दल काही शंका उपस्थित केल्या, त्यांना सर्वांना क्लोज करण्यात आलं आणि या सदरच्या गुन्ह्यामध्ये जेव्हा जो आरोपी आहे त्याला विचारपूस करण्यासाठी घेतलं, त्याच्या बोलण्यामध्ये तो गडबडला, त्याच्या तफावत आढळून आली, त्यामुळे त्याला अधिक तपास केले असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याबाबतची कबुली दिली। या गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्याबरोबर त्याच्या आईचा सुद्धा सहभाग होता, कारण गुन्हा घडल्यानंतर 7 तारखेला रविवारी जेव्हा गुन्हा मध्यरात्रीच्या वेळेस सदर महिलेचा त्यांनी खून केला होता आणि त्याच्यानंतर ताबडतोब त्यांनी त्याच्या आईला येऊन सांगितलं की माझ्याकडून असा प्रकार घडलेला आहे आणि चोरीचा माल त्यांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिला। सदरची माहिती तिला माहिती असतानासुद्धा चोरी केलेला माल तिने लपवण्यासाठी मदत केली आणि पोलिसांना कसलीही खबरदारी किंवा माहिती न दिल्यामुळे तिलासुद्धा आम्ही तिचा सहभाग निष्पन्न करून तिलासुद्धा अटक केलेली आहे। हा आरोपी काही कामकाज करत नाही आहे, परंतु अधिक आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली असता हा कोणत्या तरी नशापानी करण्याच्या सवयीचा आहे। कामकाज काही करत नाही, त्याचा क्रिमिनल रेकॉर्डसुद्धा काही नाही आहे अद्याप तरी। मला असं वाटतं की यामध्ये आमच्या स्टाफने अतिशय मेहनत घेऊन वेळेतच ज्याला आपण म्हणतो की थेरॉटिकल इन्व्हेस्टिगेशन ज्या प्रकारे जे रूल्स इन्व्हेस्टिगेशनचे असायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने त्यांनी तपास केला आणि जे पहिल्या पठडीमध्ये जे सस्पिशनमध्ये यायला पाहिजे अशा लोकांना त्यांनी लगेच राऊंडअप केलं। त्यांचे जे खबरी होते किंवा इन्फॉर्मर्स होते, ज्यांच्याकडून माहिती मिळाली की कोण कोण तिच्याशी बोलत होतं, काय होतं, त्याच्यावर त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्या तिघा चौघांना जेव्हा थोडंसं डेप्थमध्ये इंट्रॉगेट केलं तेव्हा घटनातला जो आरोपी आहे त्यांनी त्याचा गुन्हा कबूल केला। 7 सितंबर 2022 को श्रीनगर पुलिस स्टेशन की हद में एक महिला जिजाबाई बाळू केदार 65 साल की उम्र उनकी जी थी और जो संजय गांधी नगर पाइपलाइन के पास किशन नगर नंबर 2 श्रीनगर पुलिस स्टेशन की हद में रहने वाली ये महिला पिछले 3 दिन से गायब है। इस प्रकार की शिकायत पुलिस स्टेशन श्रीनगर में उस महिला के जो कुछ रिश्तेदार थे वो लेके आए थे। हमने मिसिंग के तहत मिसिंग क्रमांक 62/22 के तहत पुलिस स्टेशन में तफ्तीश शुरू कर दी। सीनियर PI और उनका स्टाफ जो है तुरंत उसका जो घर था, एड्रेस था, वहाँ पे पहुँचने के बाद उनको ये दिखा कि उसके जो रूम है वो लॉक थी। सारे लोगों को, आसपास के लोगों को पूछने के बाद उन्होंने लॉक तोड़ने का निर्णय लिया और लॉक तोड़ के जब अंदर गए तो ये जो महिला थी वो मृत अवस्था में मिली थी और
उसका किसी ने खून किया है, ये जब निष्पन्न हुआ तो CR नंबर 210/22 के तहत तुरंत पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर कर दिया गया। मुझे ये कहते हुए हर्ष होता है कि हमारी जो टीम है, जिसमें सीनियर PI श्री शिंदे, ACP श्री भजबड़े और उनके जो टीम के सारे ऑफिसर्स हैं, जैसे API संभाजी मोहिते, PSI प्रमोद पाटिल, PSI किशोर बोडके, ASI माणिक इंगड़े, हवलदार माने, सुनील धोंडे, मुकेंद्र राठौड़, राकेश पवार, विनोद साळुंखे तथा बाकी के जो कर्मचारी और अधिकारी हैं, इन्होंने बहुत बिल्कुल भी वक्त न ज़ाया करते हुए वहाँ के जो उनके फर्स्ट जो सस्पेक्ट्स थे उनको राउंड अप किया और उनके मूवमेंट्स जो उनके खबरियों के द्वारा पहले तफ्तीश करके उनको जब क्रॉस इंट्रोगेट करने के बाद जो हमारा अक्यूज़ड है, मेन अक्यूज़ड है, उसने अपना गुनाह कबूल कर लिया। उसने ये बताया कि रविवार की रात को जब वो पेशाब के लिए नीचे उतर रहा था तो ये जो मृत महिला है वो वहीं पे उसी के बाजू के घर में रहती थी। उसका दरवाज़ा उसे खुला दिखा, तो वो अंदर गया, तब देखा कि वो सोई हुई हालत में थी। तो वहाँ के कुछ पैसे और कुछ चीज़ें चुरा के ले जाने की कोशिश करने लग गया और वो महिला जाग गई। जब वो जाग गई तो वो हड़बड़ा गया और उसके पास एक हथियार था, वो हथियार लेके आया और उसने उस महिला का तभी वहीं पे उसका गला रेत कर खून कर दिया और उसके जो शरीर पे जो आभूषण थे वो वहाँ से लेके निकल गया। इंट्रोगेशन में जब इन्वेस्टिगेशन में ये पता चला कि ये घटना के बाद उसने अपनी माँ को भी ये जानकारी दी थी और जो ऑर्नामेंट्स जो जवाहरात जो लेके गया था वो उसके जो माँ है उसने भी छुपाने में उसकी मदद की, तो उसको भी हमने आरोपी के तहत अरेस्ट किया है। चेहरे तुमच्याकडे आले सर, तुम्ही जुने एक्सपर्टाईज चेहरे तुमच्याकडे आले म्हणून तर किती टेक्निकली 2 तासातच झालं, पण ऑफिशियल डिक्लेअर आपण 4 बेसिकली हा एक वृद्ध महिलेचा हत्येचा गुन्हा आहे आणि अतिशय सेन्सिटिव्ह हे होतं। भर वस्तीमध्ये जे किसननगर नंबर 2मधील जे गांधीनगर, संजय गांधीनगर झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी झालेला ही घटना आहे आणि आरोपी आणि त्याचा डिटेक्ट करणं हे आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता। परंतु काल दुपारी आम्हाला कळालं आणि संध्याकाळी तब्बल तसं पाहायला गेलं तर 2 ते 3 तासामध्येच आम्ही तो गुन्हा डिटेक्ट केला आणि आरोपी ताब्यात घेतला। गुन्ह्याबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे ही वयोवृद्ध महिला, जिचं नाव आहे जिजाबाई केदार, 65 वर्षाची आहे आणि त्याच्या शेजारीच आरोपी जो आहे त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, परंतु अशी माहिती मिळते की त्याला नशा करायची सवय होती आणि त्याच ह्याच्यामध्ये पैशाच्या लोभापोटी त्यांनी तो त्या घरात घुसला आणि चोरी करायचा प्रयत्न की ये घटना के बाद उसने अपनी माँ को भी ये जानकारी दी थी और जो ऑर्नामेंट्स जो जवाहरात जो लेके गया था वो उसके जो माँ है उसने भी छुपाने में उसकी मदद की, तो उसको भी हमने आरोपी के तहत अरेस्ट किया है। ये भी वजह हो सकती है इसके वजह से हत्या? ये अभी इन्वेस्टिगेशन जारी है और अगर रहा तो वो हम इस इन्वेस्टिगेशन में शामिल करेंगे। आरोपी का बैकग्राउंड क्या है और कितने दिन की कस्टडी? ये आरोपी कुछ काम धंधा नहीं करता था, पर इतना ज़रूर पता चला है कि वो नशा पानी करने का आदी था। उसका कोई क्रिमिनल रिकॉर्ड नहीं है, बट काम धंधा भी कुछ नहीं करता। कितने की चोरी हुई, कितने की रॉबरी हुई थी? यहाँ पे अभी जो एग्जैक्ट अमाउंट है वो 30 से 40 ग्राम मतलब 3 से 4 तोला सोना था, जिसमें उसका एक चेन थी, कान में के 2 बालियाँ थी और कुछ बंगड़ियाँ थी, बैंगल्स थे। ये सारा वो चुरा के लेके गया था। स्थानीय लोग ये बिल्कुल जारी है। ये विशेष करके जो सोसाइटीज़ में है और जहाँ जहाँ सीनियर सिटीजन्स रहते हैं वो अभी भी जारी है।